गजू कुठे गजू कुठे गजू हा बस 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 सर गजूला मी रवी लोखंडे, पत्रकार संरक्षण समितीचा जिल्हा उपाध्यक्ष। आज या ठिकाणी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये एक स्तुत्य असा उपक्रम घेण्यात आला, ज्यामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शुद्ध पाण्याचे योजनेचं उद्घाटन, नवीन कार्यालयाचे उद्घाटन आणि हा एवढा भव्य कार्यक्रम या ठिकाणी घेतला गेला की पालक आणि विद्यार्थी यांनी या ठिकाणी गर्दी केली होती। त्याचबरोबर या ठिकाणी कार्यालयीन कामं हे सतत चालू असतात आणि त्यासाठी विजेचा विळंब होऊ नये म्हणून आमच्या या पारद आणि परिसरातील हे दोन वीज कर्मचारी हे अहोरात्र झटत असतात आणि त्याच्यामुळे कुठल्याच प्रकारची अडचण आम्हाला निर्माण होत नाही। शालेय परिसर पाहता विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या प्रकारचे खेळ खेळवले जातात। या शाळेचे बरेचसे विद्यार्थी जिल्हा लेवलपर्यंतसुद्धा कबड्डी किंवा अशी विविध खेळामध्ये त्यांनी आपली बाजी मांडलेली आहे। निबंध स्पर्धा असतील त्यामध्ये सुद्धा या शाळेचे विद्यार्थी हिरिरीने सहभागी होतात। फक्त सहभागीच होत नाहीत तर आपल्याला कसा या ठिकाणाहून नंबर मिळवता येईल किंवा आपल्याला कशा प्रकारे पारितोषिक आपल्याला मिळवता येईल यासाठी विद्यार्थीसुद्धा प्रयत्न करतात आणि तसे शिक्षकसुद्धा या विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेत असतात। आतापर्यंत शाळेच्या अनेक विद्यार्थी हे चांगल्या मार्काने पास होऊन मोठमोठ्या कॉलेजमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत। काही विद्यार्थी आज रोजी मोठ्या मोठ्या पदावर नोकरी करताना आपल्याला दिसतात। की शाळेची जी स्थापना आहे ती 1953ची शाळेची स्थापना आहे। ज्यावेळेस जालना जिल्हा प्रॉपर जालना शहर जर वगळलं तर कुठेच अशा प्रकारची हायस्कूल नव्हती। ती हायस्कूल या पारसारख्या एका दुर्गम भागामध्ये श्रद्धेय साहेबराव पाटील लोखंडे यांच्या प्रयत्नातून, त्याचबरोबर वीर वामनराव लोखंडे, BM अण्णा लोखंडे या सर्व दिग्गज मंडळीच्या सहकार्यातून त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून आज ही शाळा इतक्या मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून या स्तरापर्यंत आलेली आहे। ते म्हणतात युवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी। तशा प्रकारे एक छोटीसं एक रोपटं त्या मंडळींनी लावलं होतं, परंतु आज त्या छोट्याशा रोपट्याचं खूप मोठं वटवृक्ष होताना या ठिकाणी दिसत आहे।